Hello everyone, I am Kimaya and welcome back to my channel. After getting number of suggestions, I have decided to go ahead with the bilingual way of communication. So I'll be using both Marathi as well as English for the better communication. So in this particular video, which is about interesting facts about birds and also about the role these birds play in the environment, I'll try to use a bilingual mode. So let us start the video. Birds are very interesting creatures in the environment and they play variety of roles in maintaining the ecosystem and biodiversity of our nature. So first of all, let us talk about their role as environmental indicator. So what are environmental indicators? These are the species which show balance or imbalance present in the nature. याचाच अर्थ काय की पक्ष्यांना आपण निसर्गाचे दर्शक असं म्हणतो, म्हणजेच ते निसर्गात काय आहे आणि काय नाही आणि ते किती प्रमाणात आहे हे आपल्याला दाखवत असतात. आणि त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला निसर्गाची परिस्थिती कशी आहे, प्रदूषणाची परिस्थिती कितपत आहे याचा एक उत्तम अंदाज येऊ शकतो. सो फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ ब्लॅक विंग्ड स्टिल्ट. हा एक छोटा काळ्या पांढऱ्या रंगाचा पक्षी आहे अँड प्रेझेन्स ऑफ दॅट बर्ड इंडिकेट्स दॅट द वॉटर बॉडी हॅज गॉट पल्युटेड. का मी असं का म्हणते की ब्लॅक विंग स्टिल्ड इज अ इंडिकेटर ऑफ वॉटर पल्युशन असं का म्हटलं असेल तर कारण अगदी सोपं आहे. हा जो पक्षी आहे ब्लॅक विंग स्टिल्ट याचं अन्न म्हणजे पाण्यातल्या किंवा गटारीच्या पाण्यातल्या आळ्या जंतू हे त्याचं अन्न आहे. So when that bird lives in particular water, it is very obvious that the bird is getting sufficient food supply, that too in the form of maggots. मग जेव्हा त्या पाण्यामध्ये maggots आहेत, that obviously means that the water must have got polluted with the sewage. So अशा पद्धतीने the presence of black-winged stilt indicates that the water body has a lot of sewage in it and hence the water body is polluted. Another example we can take is of the bald eagle. तुम्हाला अमेरिकेचा हा गरुड माहीत असेल, बघितलेला असेल कदाचित. तर हा जो बाल्ड ईगल आहे, द नंबर ऑफ दिस बाल्ड ईगल्स हॅज गॉट डिक्लाइंड. मग ह्याचा नंबर का एवढा कमी झाला तर कारण जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की द फार्मर्स वर युजिंग पेस्टिसाइड्स टू कंट्रोल द पेस्ट इन देअर फार्म्स. So these pesticides entered into the body of this bald eagle through food chain obviously. आणि अन्न साखळीतनं जेव्हा हे पेस्टिसाइड त्या बाल्ड ईगलच्या शरीरात गेलं, इट गॉट अक्युमुलेटेड इन द बॉडी ऑफ द बाल्ड ईगल. ते त्या बाल्ड ईगलच्या शरीरात साठून राहिलं अँड बिकॉज ऑफ दॅट व्हेन इट लेड द एग्स वेअर बॉर्न विथ द थिन शेल. मग असे जे गरुड होते ज्यांच्या शरीरामध्ये ते पेस्टिसाइड जी घातक रसायनं गेलेली होती त्यांची अंडी ही अत्यंत पातळ अशा कवचापासून तयार होत होती. सो बिकॉज ऑफ दॅट थिन शेल द एग्स यूज टू गेट हॅच इवन बिफोर द चीक रीचेस टू द मॅच्युरिटी. म्हणजे त्या अंड्यातलं पिल्लू पूर्ण वाढ व्हायच्या अगोदरच ती अंडी फुटायला लागली कारण अंड्यांचं कवच खूप पातळ होतं. मग अशा परिस्थितीत लक्षात हे यायला लागलं की दिस इज द इम्पॅक्ट ऑफ पेस्टिसाइड्स दॅट इज एंटरिंग इन टू द बॉडी ऑफ द ईगल. हा सर्व परिणाम हा पेस्टिसाइडचा होता आणि पेस्टिसाइड बिंग केमिकल इन नेचर इज हजार्डस टू एन्व्हायरमेंट. सो डिक्लाइनिंग नंबर ऑफ बाल्ड ईगल्स वॉज इंडिकेटर ऑफ द पेस्टिसाइड पॉल्युशन. मग सायंटिस्टना त्या पक्ष्याचा अभ्यास करून हे लक्षात आलं की पेस्टिसाइड आणि केमिकल्समुळे खूप जास्ती प्रमाणात निसर्गाचं नुकसान होत आहे. सो हा एक दुसरा इंडिकेटर पक्षी. तिसरा इंडिकेटर पक्षी हा अगदी आपल्या जवळचा चिमणी, ज्याला आपण स्पॅरो असं म्हणतो. सो स्पॅरोचा नंबर देखील खूप कमी झाला आहे. म्हणजे येत्या काही वर्षांमध्ये आपण जर का विचार केला तर असं लक्षात येतं की या ज्या चिमण्या आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. हे कशामुळे झालं असेल? सो सायंटिस्टनी हा एक अभ्यासाचा विषय घेतला. सो सायंटिस्ट स्टार्टेड थिंकिंग अबाउट द रिझन्स
of declining number of the sparrows, and they concluded that there are number of factors which are responsible. First, the sparrows, they do not have proper environment and proper habitats for laying their eggs and for surviving. Second, mobile radiations are hazardous for the sparrow. Third, that they found the reason for the declining population was that farmers, even in India, they are using lot of amount of pesticides to control the pest growing in the farms. आणि द स्पॅरो सारखे जे पक्षी आहेत ते शेतातलं धान्य खातात, बरोबर. सो हे धान्य जर का पेस्टिसाइड्सनी भरलेलं असेल, केमिकल्सनी भरलेलं असेल, तर दे ईट ॲक्च्युली दोज पेस्टिसाइड्स अलॉंग विथ द फूड ग्रेन. मग जेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये हे पेस्टिसाइड एंटर होतं तेव्हा इट इज व्हेरी मच हजार्डस, इट्स पॉयझनस फॉर द स्पॅरोज. मग अशा पद्धतीने जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केमिकल्स जायला लागली, मोबाईलचे रेडिएशन्स जायला लागले आणि त्यांना राहण्यासाठी योग्य ठिकाणं कमी पडायला लागली. सो हे सगळं एकत्र जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात येतं की ही सगळी निसर्गाची बिघडलेली परिस्थिती आहे आणि याचा परिणाम हा चिमण्यांच्या घटत्या संख्येवरनं शास्त्रज्ञांना लक्षात यायला लागला. सो अशा पद्धतीने इवन इफ वी स्टडी द बिहेवियर, द फूड पॅटर्न, the way these birds live, then we can conclude a lot about the environment of the nature of the environment in which we are living. So हे जे पक्षी आहेत ते आपल्यासाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतोय ते एन्व्हायरमेंट आपल्यासाठी हेल्दी आहे की नाही इज इंडिकेटेड बाय द प्रेझन्स ऑफ दीज बर्ड्स. सो बर्ड्स आनंदात आणि मुबलक संख्येत आहेत याचा अर्थ एन्व्हायरमेंट चांगला आहे. जर का पक्ष्यांची संख्या कमी जास्ती होत असेल, कोणाची अचानक वाढली तरीही चांगलं नाही, अचानक खूप घटली तर तेही चांगलं नाही. सो अशा पद्धतीने द बर्ड्स दे कीप ऑन इंडिकेटिंग द कंडिशन ऑफ द एन्व्हायरमेंट. असाच अजून एक पक्षी आहे तो म्हणजे वल्चर. वल्चर म्हणजे गिधाड. गिधाडाची संख्या ही भारतातनं 99% कमी झालेली आहे आणि याचं देखील कारण ही आपल्या निसर्गाची जी साखळी बिघडलेली आहे त्याच्यातच सापडलं. काय झालं की गिधाड हा स्कॅव्हेंजर आहे. स्कॅव्हेंजर म्हणजे मेलेल्या प्राण्यांना खाणारा असा पक्षी. थोडक्यात आपल्या निसर्गात खूप सारे असे पक्षी आहेत, जसं की गिधाड आहे, जसं की कावळा आहे, जे निसर्गाला स्वच्छ ठेवतात. निसर्गात कुठलाही प्राणी किंवा कुठलाही पक्षी मेला तर त्याचे मेलेले अवयव ते खाऊन टाकतात, जेणेकरून रोगजंतूची वाढ होत नाही. सो अशा कंडिशन्समध्ये हा पक्षी कमी होतोय इज समथिंग विच वी शुड ॲक्च्युली बी वरीड अबाउट, कारण गिधाडाची घटती संख्या ही निसर्गाच्या दृष्टीने अजिबातच चांगली नाही. बट व्हॉट इज द रिझन बिहाइंड द डिक्लायनिंग रेट ऑफ द वल्चर्स? द रिझन लाईज इन द फूड चेन. ओके, काय रिझन असू शकतं? तर ही जी गिधाडं आहेत ती मेलेल्या गायी, मेलेली गुरं यांना खातात. पण आता जे गायी पाळतात ती लोक गायीला पिल्लं होत असताना तिला काही औषधं इंजेक्ट करतात आणि ही औषधं जेव्हा त्या गायीच्या शरीरात जातात तेव्हा ती तिच्या शरीरात अडकून पडतात आणि जेव्हा ही गाय काही कालावधीनंतर मरते तेव्हा त्या गायीला जेव्हा गिधाड खातं तेव्हा ती सगळी रसायनं गिधाडाच्या शरीरात जातात. सो हे एक फूड लिंकेज आहे अँड बिकॉज ऑफ दिस लिंकेज the chemicals have got accumulated in the bodies of the vultures, and because of the accumulation of chemicals the vultures they are dying. कारण वल्चर्सला ती केमिकल्स नवीन आहेत, ती विषारी आहेत आणि त्याच्यासमोर वल्चर्सचा टिकाव लागू शकत नाही. सो दीज आर एन नंबर ऑफ रिझन्स व्हाय द स्टडी ऑफ बर्ड्स, दॅट इज ऑर्निथॉलॉजी, इज व्हेरी इम्पॉर्टंट. पक्ष्यांचा अभ्यास हा झालाच पाहिजे, कारण पक्ष्यांवरनं आपण आपल्या निसर्गाचा, आपल्या पर्यावरणाचा आणि थोडक्यात आपल्या जीवनाचाही अंदाज लावू शकतो. सो दिस इज फर्स्ट इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट द बर्ड्स. सेकंड इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट द बर्ड्स इज दॅट बर्ड्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल in pollination and in seed dispersal. First, we should know what is pollination.
पॉलिनेशन म्हणजे परागीभवन. आता परागीभवन म्हणजे काय हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं. So when we talk about the pollination, it's a very simple process. Suppose this is a flower, then there are anther lobes and at the center there is stigma. So when the pollens from the anther move towards the stigma, then that process is known as pollination. And what is the outcome of pollination? It results in the formation of fruit in which the seeds are present. म्हणजे हे समजा फूल धरलं तर याच्यात तुम्हाला परागकण दिसतात. हे परागकण जेव्हा स्टिग्मा म्हणजे मध्यभागी असलेल्या एका अवयवावरती येऊन पडतात तेव्हा त्याला आपण परागीभवन असे म्हणतो. आणि हे परागीभवन जेव्हा होते तेव्हाच त्याच्यामध्ये फळ आणि बिया यांची निर्मिती होत असते. सो ही प्रक्रिया, this particular process is very important because we need fruit and we also want new plants to grow. So that is possible only when the pollination occurs. So pollination झालं तरच फळ आणि बी निर्मिती होणार आहे. And so directly or indirectly this process is carried out by the birds. कारण खूप सारे पक्षी फुलांवरती मध खायला जातात. So because of their movement, the pollens are transferred from one flower to the stigma of the next. And that assures the process of pollination. आणि याचाच परिणाम असा दिसून येतो की पक्ष्यांमुळे खूप जास्ती प्रमाणामध्ये फळनिर्मिती होत राहते आणि फळांमुळे बिया तयार होतात आणि बियांमुळे नवीन झाडं जंगलात येत राहतात. सो पक्ष्यांमुळेच जंगल टिकतं असंही आपण म्हणू शकतो. अर्थात पक्ष्यांच्या व्यतिरिक्त अनेक प्राणी आहेत जे निसर्ग टिकवण्यासाठी आणि निसर्गाचा बॅलन्स राखण्यासाठी मदत करतात, पण पक्षी हा देखील तितकाच महत्त्वाचा रोल या सगळ्या गोष्टीत प्ले करत असतो. त्यामुळे पक्ष्यांचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या बऱ्याच टेक्निक्स म्हणजे विमान बांधणीची टेक्निक ही देखील पक्ष्यांच्याच निरीक्षणातून आली बरं का. म्हणजे गरुड किंवा घार हे हवेमध्ये कसा बॅलन्स करतात आहे, ते हवेवरती संचार कसे करतात, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास हे विमानाची रचना करताना किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बनवताना या अभ्यासाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येतो आणि केला जातो. दुसरं म्हणजे पक्ष्यांचे कान किंवा ऐकण्याची क्षमता प्रचंड जास्ती असते. म्हणजे बर्ड लाईक रॉबिन can sense a slightest movement of earthworm even when that earthworm is in the soil. Okay, and the bird is sitting on the branch. एखादा रॉबिन पक्षी झाडाच्या फांदीवरती बसलेला असतानाही खालच्या जमिनीत गांडुळाची वळवळ होत असेल तर त्याचाही आवाज ऐकू शकतो. सो ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि याचा अभ्यास झालाच पाहिजे. अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी या पक्ष्यांच्या जगात आपल्याला दिसून येतात. तर यातलाच हा एक भाग होता. यानंतरचा महत्त्वाचा रोल आपण एक बोलूयात. हे पक्षी निसर्गामध्ये एक फूड चेनचा पार्ट आहेत की धान्यावरचे किडे ते पक्षी असं एक अन्न साखळी तयार होते. एक जण दुसऱ्याला, दुसरं जण तिसऱ्याला खात असतं. सो या साखळीमध्ये एक महत्त्वाचं कनेक्शन बघा, किडे टू बर्ड. सो इन्सेक्ट टू बर्ड किंवा रोडंट्स म्हणजे उंदीर वगैरे. सो रोडंट टू बर्ड हे खूप महत्त्वाचं कनेक्शन आहे. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बर्ड्स इन द फूड चेन? दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सी, असं म्हटलं जातं, इफ द अर्थ इज लेफ्ट विदाउट द बर्ड्स द अर्थ वुड गेट डिझर्टेड इन द स्पॅन ऑफ 1 or 2 years. म्हणजे पृथ्वीला पक्ष्यांशिवाय ठेवलं तर पूर्ण पृथ्वी 1 ते 2 वर्षात वाळवंटाच्या स्वरूपात दिसू शकेल. का? कारण किड्यांची रिप्रोडक्शनची म्हणजे पिल्लांना जन्म देण्याची कपॅसिटीज एवढी जास्त आहे की त्यांना कोणी लिमिटमध्ये ठेवलं नाही तर 1-2 वर्षात अख्ख्या पृथ्वीला फक्त किड्यांनी भरलेलं दिसेल. मग यांच्यावरती कंट्रोल कोण ठेवतं? सो इट्स द रोल दॅट बर्ड्स आर गोइंग टू प्ले. म्हणजे इवन अ स्मॉल बर्ड लाईक टीट, it's a name of bird. So this particular bird in a span of 1 year can eat up to 12 crore insects, even caterpillars.
सो एकेका पक्षाची किड्यांना खाण्याची क्षमता एवढी जास्त आहे. अँड दॅट टू दे आर डुईंग दिस जॉब ऑफ पेस्ट कंट्रोल without costing us not even a single penny. We are not paying not even a single penny for the job that these birds are doing. So they are doing it for us at the free of cost. So यांचं आपण निसर्गातलं महत्त्व पैशांच्या रूपात जर का मोजायचं म्हणलं तर ते अशक्य आहे. कारण रोजच्या रोज ते हजारो किड्यांना पकडणार, हजारो किड्यांना मारणार आणि त्यामुळे शेताचं आणि शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून ते वाचवणार. त्यामुळे जो कीटक फवारणीचा खर्च आहे, जो कुंपण घालण्याचा खर्च आहे, जो औषध फवारण्यांचा खर्च आहे, हा सगळा कमी होतो. सो इवन इफ वी मेंटेन द नंबर ऑफ बर्ड्स प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट, दे आर रेडी टू प्ले द रोल ऑफ पेस्ट कंट्रोलिंग एजंट. त्यांना हा रोल निसर्गानेच दिलेला आहे आणि तो हा रोल अगदी योग्य पद्धतीने आणि आपल्याकडनं एकही पैसा न घेता आयुष्यभर करत असतात. अँड बिकॉज ऑफ दॅट द प्रेझेन्स ऑफ द बर्ड्स इन आवर एन्व्हायरमेंट इज वायटल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे झालं पृथ्वीवरच्या किंवा जमिनीवरती दिसणाऱ्या पक्ष्यांचं. अनेक पक्षी आहेत जे समुद्रावरती पण आपल्याला दिसून येतात. व्हॉट इज द रोल ऑफ दीज बर्ड्स, द बर्ड्स दॅट वी गेट टू सी ऑन द मरीन एन्व्हायरमेंट? तर त्यांचा रोल फार एक भन्नाट आहे. काय आहे तर समुद्रात देखील तुम्हाला माहिती आहे दे आर नंबर ऑफ प्लांट्स विच ग्रो ॲट द ओशनिक बेसिस अँड ऑब्वियसली बिंग प्लांट्स दे आर गोइंग टू प्रोड्यूस ऑक्सिजन विच इज इसेन्शियल फॉर आवर सर्वायवल. प्रत्येक झाड हे ऑक्सिजन तयार करत असतं आणि त्याच्यामुळे आपण जगतोय. पण व्हॉट इज द सोर्स ऑफ न्यूट्रियंट फॉर दोज प्लांट्स विच आर ग्रोईंग ॲट द ओशनिक बेसिस? त्यांना कुठून सत्व आणि न्यूट्रिशन्स मिळतात? So for these plants, the source of nutrition are the droppings by the aquatic birds. जे समुद्रावरनं उडणारे पक्षी असतात त्यांच्या विष्ठेतनं जे सत्व समुद्राच्या पाण्यात पडत असतात, या सत्वांवरच या पाण वनस्पती वाढत असतात. आणि यू वोंट बिलीव्ह बट the amount of oxygen produced by these aquatic plants is much more than the amount of oxygen produced by all the terrestrial plants in given period of time. So हे एक सत्य आपण लक्षात घेतलं की आपल्याला पाण्यातल्या वनस्पती प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देतात, तर आपल्याला त्याही आपल्या निसर्गातनं जाता कामा नयेत हेही लक्षात येतं. आणि या आपल्याला हव्या असतील तर पक्षी हे हवेच, कारण पक्ष्यांच्या विष्ठेतूनच या वनस्पती जगू शकणार आहेत. बरं, दिस इज अबाउट द बर्ड ड्रॉपिंग. ओके, या बर्ड ड्रॉपिंगला गुआनो डिपॉझिट असंही म्हटलं जातं. आणि भारतात नाही पण भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये हे जे बर्ड ड्रॉपिंग्ज असतात किंवा गुआनो डिपॉझिट्स असतात, दे आर कलेक्टेड अँड स्टोर्ड ॲज अ फर्टिलायझर आणि ते सर्रास शेतामध्ये खत म्हणून वापरतात. खूप मोठ्या प्रमाणात हा बिझनेस देखील आहे. So because of that, the guano deposits, the bird droppings are very important. But this is not the only role that the droppings are going to play. आता इथे आपण ड्रॉपिंग्स बद्दल बोलतोय, विष्ठेबद्दल बोलतोय, पण दुसरं महत्त्वाचं काम हे या विष्ठेमार्फत होतं ते म्हणजे बीज प्रसार, सीड डिस्पर्सल. सो एक पक्षी मिनिटाला अनेक फळं खातो, म्हणजे घाणेरी वगैरे जी टणटणीसारखी झाडं आहेत, लँटाना, सो त्याची फळं तर अगदी लहान असतात. मिनिटात 2 मिनिटात तो 25-30 फळं हे पक्षी खाऊ शकतात. अँड द सीड्स दे एंटर इन टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ द बर्ड्स अँड आफ्टर पासिंग थ्रू द डायजेस्टिव्ह ट्रॅक थ्रू देअर ड्रॉपिंग्स द सीड्स आर डिस्पर्स्ड आउट. सो ड्रॉपिंग्समध्ये तर न्यूट्रियंट्स असतातच. अलॉंग विथ दॅट द सीड गेट्स डिस्पर्स्ड आउट. ती जी बी असते, जी विष्ठेतनं बाहेर पडते, ती जमिनीत रुजते आणि नवीन झाड उगवतं. सो पॉलिनेशनला तर मगाशी मदत केलीच होती. आता बी तयार झाल्यानंतर त्या बीचं डिस्पर्शन व्हावं किंवा बीज प्रसार व्हावा यासाठी देखील या पक्ष्यांनी तेवढीच मदत केलेली आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जेव्हा एकत्रितपणे करतो तेव्हा वी रिअलाइज दॅट द बर्ड्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट नीट राहायचं असेल तर पक्षी हे निसर्गात असायलाच हवेत.
आणि याच्याचमुळे पक्ष्यांचा अभ्यास करणं, पक्ष्यांविषयी जाणून घेणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. सो आजच्या भागात याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसह आणि वेगवेगळ्या निसर्गाच्या गमतींसह नवीन माहिती घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटत राहूयात. काळजी घ्या. बाय बाय.